चल फक्त फोटो काढला का? थांबा एक सगळ्यांनी शांततेचं थांब का ना 2 मिनिटं थांब. नाही थांबा सगळ्यांचं सेपरेट काढू दे, त्यांच्या आठवणीत राहील. चला एम एस चला थमकी एम एस ला जाऊ दे. थांबा जरा 2 मिनिटं, इतक्या वेळ काढली. थांबा त्यांनी दिवसभर काम केले. थांबा जरा. हा चला गाणं चला गाणं चल चला जलतो ते चला. थांबा ना 1 मिनिट. हा नंतर काढा. थांबा कुस्ती. अरे तुम्ही हा काढत नव्हता रे दादा, त्यांनी लय जीव काढलाय. चला पुढे चला. हा घेतो. चला चला विकास शेठ चला. जलतो त्या चल विकास चल. कोण राहिले? सभापती साहेबांना घ्या. तुम चला. तिथं शिवाय द्यायला लागला होता मला बिचारा. आईचा खेळात आणला थांबा. चल चल थांब हर्षद चल. सगळे बसा खाली. आता सगळे बसा खाली. सगळे बसा खाली. बसा सोबत थांबा सगळे. खाली बसा. हाय खाली बसा खाली. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. निखिल भैयासाठी जोरदार टाळ्या वाजवा. चल सभापती थांबा बसा खाली. चला सभापती बसा बाई. हॅलो 2020 बालेवाडी मुक्कामी शैलेश शेळके बरोबर लढलेला पहिला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर. लाल चड्डीमध्ये दोन्ही पायाला निकाप लावलेला पैलवान हरियाणा केसरी आहे. आणि या ठिकाणी 2026 साली त्यांच्या तालमीमधला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल आंबेगाव अर्जुनवीर पुरस्कर्ते आदरणीय काकासाहेब पवार, गोविंद तात्या पवार यांचा पट्टा महेंद्र गायकवाड याच्या सोबत लढलेला हर्षवर्धन सदगीर 2026 ला दुसरी वेळ महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतलेली आहे. आणि त्याच्याबरोबर लढतोय तो हरियाणा केसरी पैलवान. तोडीस तोड पैलवान आहेत. आणि पंच म्हणून गोकुळस्थ तालमीचे राष्ट्रीय खेळाडू, या गावचं भूषण, युवा उद्योजक आदरणीय पैलवान अजिज गजरे हे कुस्तीचा निकाल देण्यासाठी आत घ्यायची. शांत संयमी नम्र म्हणून यांचा उल्लेख केला जातो असे हर्षवर्धन सदगीर. अकोला तालुक्यात यांचं बोंडावळे गाव आहे. आणि अतिशय सांगायला अभिमान वाटतो 200 उमऱ्याचं गाव आहे. आणि त्या गावचा हा पैलवान आहे. वडील माध्यमिक शिक्षक आहेत. आणि माध्यमिक शिक्षकाचा मुलगा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण हर्षवर्धन सदगीर पैलवान आहेत. हाताचा घुटणा मानेवरती दिलेला आहे. कब्जा घेतलेला आहे हर्षवर्धन सदगीर यांनी. खाली बसा. उठू नका, गोंधळ करू नका प्लीज. विनंती आहे सगळ्यांना सहकार्य करायचे. थोडाच वेळ. शेवटची कुस्ती निकालीच होणार आहे हे सांगितलेलं आहे. या ठिकाणी कुस्ती किती वेळ चालला तरी सभापतीने सांगितले सोडायची नाही. बघा शांत आणि संयमी असं हर्षवर्धन सदगीर. इनाम रुपये निखिल भाई याने 3 लाख रुपये दिलेला आहे. आणि 3 लाख रुपये पहिल्यांदाच सिरसगाव काटा या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाल्यानंतर. शाबास. हॅलो 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 शीतल पाटील सिरसगाव काटा यांच्याकडून माझ्या सुंदर समालोचनासाठी 100 रुपयाचे बक्षीस आलेले. धन्यवाद.